नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला आपल्या सोयाबीनामध्ये फुलांची संख्या वाढवून घ्यायची आणि टॉनिकचं सत्य जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता जर आपल्याला आपल्या सोयाबीनामध्ये फुलांची संख्या वाढवायची आहे तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं टॉनिक वापरून जास्त फायदा होत नाही। आता टॉनिक कंपन्यांनी काढले आहे संशोधन करून तर ते चांगल्यासाठी असतील, पण त्यांनी काय होते की सोयाबीनांच्या फुलामध्ये जो मोलाचा वाटा असते तो त्याचा नसते। आता जर आपल्याला सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढवायची आहे तर आपल्याला 2-3 गोष्ट ह्या लक्षात असणं गरजेचं आहे। आता आपला सोयाबीन जो आहे हा आहे शॉर्ट डे प्लांट। याच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये रातची जी आपली रातचा जो आपला उजेड असते तो जास्त कामाचा असते। आता त्याच्या मागे टेक्निकल रिझन हे आहे की आपल्या सोयाबीनमध्ये जे फुलं काढायचे कामं करते ते करते फ्लोरिजन नामक हार्मोन या याच्यात झाडात सिक्रेट होणं चालू करते। हा काय असते, पहिले फ्लोरिजन हा पानात असते, मग तो खोळात जाते आणि त्यांनी काय होते की तो इपिकल बड मध्ये जाते। आता इपिकल बड हा तोच आहे, तोच भाग आहे जिथून आपल्या सोयाबीनाची उबाट वाढ होते। आता 90% शेतकरी इथंच चूक करतात। तर ते काय करतात की म्हणजे हा फ्लोरिजन हार्मोन जेव्हा सिक्रेट व्हायला चालू करते आणि तो खोळा थ्रू याच्यात इपिकल बड मध्ये जातात, तेव्हा काय करतात शेतकरी मित्र की आपल्या सोयाबीनात ते जास्त वॉटर सोल्युबल खत देऊन देतील ज्यात जास्त नत्र आहे, किंवा मग कुठलं खत देऊन टाकतील ज्यात जास्त नत्राचं प्रमाण आहे, किंवा कुठली टॉनिक देऊन टाकतील ज्यात जास्त नत्राचे प्रमाण आहे। आता तुम्ही जर या स्टेजवर नत्राचा उपयोग केला तर त्या काय होते, आपल्या याच्यात आणखी हार्मोन्स असतात जिब्रेलिन आणि ऑक्सिन, याचं संतुलन हे बिघडते आणि ते काय करतात फ्लोरिजन या हार्मोनला दाबून टाकतात। मग ते काय होते की आपला प्लांट ज्या वेळेस व्हेजिटेटिव्ह फेज मधून फ्लावरिंग फेज मध्ये जायचं असते, म्हणजे की उभाट वाढीच्या फेज मधून ते फ्लावरिंगला त्याला जायचं असते प्लांटला, पण तो तेव्हा जात नाही, त्यात डिले होते आणि तो प्लांट हा व्हेजिटेटिव्ह फेज मध्येच राहते। तर त्यांनी काय होते, आपलं झाड आणखी वाढते, पत्त्यांची साईज वाढते, पण तिथे कुठंतरी फुलांची साईज हे कमी असते। आता जर म्हणजे टॉनिक नाही द्यायची तर मग बा काय द्यायचं, आता टॉनिक तुम्ही देऊ शकता, काही हरकत नाही आहे, पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं हे गरजेची आहे की आपल्याला जर आपल्या फुलांची संख्या वाढवायची आहे तर आपल्याला आपला जो सोयाबीनचा प्लांट आहे त्याला पोटॅशियम, फॉस्फरस, त्यानंतर बोरॉन, झिंक हे देणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण एक हार्मोन बूस्टर हे द्यायला पाहिजे। तर त्यात एक असू शकते होमोब्रासिनोल लाइट आणि दुसरं असू शकते नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड। तर या जर औषधांचे तुम्हाला नावं हवे असतील किंवा त्यांचं वेळापत्रक हवं असेल ते आपण कधी द्यायला पाहिजे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ते DM करतो। धन्यवाद।